श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन 5 पासूनचे क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. ह्या आधीचे क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आहेत हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राइब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. क्वेश्चन नंबर 5. In figure 3.60.S is any point on side QR of triangle PQR. म्हणजे PQR या ट्रायंगल मध्ये काय पॉइंट S हा घेतलेला आहे QR ह्या साइड वरती. ओके, आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे PQ प्लस QR प्लस RP इज ग्रेटर दॅन 2PS. म्हणजे PQ प्लस QR प्लस RP ह्या तिन्ही साइड आहेत त्या काय ग्रेटर आहे 2PS. म्हणजे डबल ऑफ PS च्या हे ग्रेटर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता आपण ते कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. आता मी क्वेश्चन ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. ओके, आता तुम्ही बघा फर्स्ट प्रूफ लिहूया आपण. इन ट्रायंगल PQS, फर्स्ट PQS हा ट्रायंगल घेऊ आपण. ओके, आणि त्यामध्ये आता तुम्हाला ट्रायंगलमध्ये माहीत आहे की दोन ट्रायंगलच्या म्हणजे साईडची सम मिळून एका साईडच्या काय ग्रेटर येते, राईट. आता ह्यानुसार आपण PQ प्लस QS ह्या दोन साईड घेऊया. इज ग्रेटर दॅन काय होणार आहे PS. का तर द सम ऑफ एनी टू साइड्स of a triangle is greater than third side. ओके, आणि याला आपण काय इक्वेशन फर्स्ट मानूया. आता त्याचप्रमाणे आपण PQS ह्यामध्ये हे असं ही साइड आहे मोठी आहे हे लिहिलं. आता आपण कोणत्या तर PSR हा दुसरा ट्रायंगल घेऊ. सिमिलरली इन ट्रायंगल PSR त्यामध्येही काय होणार आहे SR प्लस PR इज ग्रेटर दॅन PS होणार आहे. SR प्लस PR इज ग्रेटर दॅन PS. ओके, आता तुम्ही म्हणाल ही साइड PSच ही साइड का घेतली तर आपल्याला काय हे प्रूव्ह करायचं आहे 2PS हे छोटा आहे ह्या साइडपेक्षा, त्यामुळे आपण हे दोन्ही ठिकाणी PS ही साइड घेतलेली आहे. ओके, आता आपण आणि ह्याला काय इक्वेशन सेकंड मानूया. ओके, आणि इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे काय आपण ॲड करूया. adding 1 and 2. आता बघा काय होतंय वी गेट. आता दोन्हीचं ॲडिशन ह्याचं आणि ह्याचं म्हणजे PQ प्लस QS प्लस काय SR आणि प्लस PR. ओके, आणि इज ग्रेटर दॅन म्हणजे हे साइन द्यायचं आहे आणि PS प्लस PS. ओके, आता नेक्स्ट बघा आपण देअरफॉर PQ प्लस. आता हे आपण एक ब्रॅकेटमध्ये घेऊया. आता का ते तुम्हाला पुढं कळेल. QS प्लस SR प्लस PR आणि PS प्लस PS म्हणजेच काय होणार आहे तर 2PS, राईट. देअरफॉर PQ प्लस. आता तुम्ही बघितलं तर QS आणि SR प्लस SR म्हणजेच काय QR येते, राईट. QR प्लस PR आणि इज ग्रेटर दॅन काय 2PS. ओके, आपल्याला काय PQ प्लस QR प्लस RP इज ग्रेटर दॅन 2PS प्रूव्ह करायचं होतं. आपण काय केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 बघा.
In figure 3.61, bisector of angle BAC intersects side BC at point D. म्हणजे काय सांगितलेलं आहे, BAC ह्या अँगलचा बायसेक्टर आहे, तो D या पॉईंटवरती काय इंटरसेक्ट झालेला आहे साईड BC ला. ओके, आता म्हणजे काय AD ही काय बायसेक्टर आला, सेगमेंट AD रे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट AB इज ग्रेटर दॅन BD. म्हणजे AB आहे हे ग्रेटर आहे BD पेक्षा, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता ते कसं करायचं ते बघूया. फर्स्ट प्रूफ. आता तुम्ही बघितलं तर अँगल BAD आणि कॉन्ग्रुएंट आहे CAD ला, आपल्याला इथं दाखवलेलं आहे. आणि रे AD आहे हा बायसेक्ट झालेला आहे, त्यामुळे काय कॉन्ग्रुएंट होतात. अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD, का तर रे AD बायसेक्ट्स अँगल BAC. ओके, आणि त्यामुळे काय होणार आहे, अँगल BAD इज इक्वल टू अँगल CAD. आणि आपण ह्याला काय इक्वेशन फर्स्ट मानू. आता तुम्ही बघितलं तर अँगल ADB हा काय एक्सटिरियर अँगल होतो ADC चा, राईट. ट्रँगल ADC चा ADB हा काय हा एक्सटिरियर अँगल होतो. अँगल ADB इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रँगल ADC, राईट. आणि त्यानुसार तुम्ही बघितलं तर अँगल ADB हा मोठा होणार आहे, का तर हा अँगल आहे म्हणजे CAD पेक्षा हा अँगल मोठा होणार आहे. CAD म्हणजे हा अँगल आहे तो रिमोट इंटिरियर अँगल आहे, आणि रिमोट इंटिरियर अँगलपेक्षा नेहमी एक्सटिरियर अँगल हा काय ग्रेटर असतो. ओके, त्यानुसार काय होणार आहे, अँगल ADB इज ग्रेटर दॅन अँगल CAD. ओके, का तर an exterior angle of a triangle is greater than its remote interior angle. ओके, आणि आता आपण ह्याला काय इक्वेशन 2 मानूया. आणि इन ट्रायंगल ABD मध्ये काय म्हणजेच ABD यामध्ये, त्यामुळे काय होणार आहे, अँगल ADB इज ग्रेटर दॅन अँगल BAD, का तर इक्वेशन 1 आणि 2 वरून, इक्वेशन 1 and 2 वरून. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून. आणि देअरफॉर त्यामुळे काय होतंय, AB म्हणजे ADB म्हणजे D हा अँगल मोठा आला तर त्याच्या अपोजिट साईडची बरोबर कोणतं AB साईड आहे, त्यामुळे ग्रेटर होणार आहे, राईट. म्हणजे AB इज ग्रेटर दॅन BD, का तर साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज काय, अँगल इज ग्रेटर. ओके, तर आपला अशा पद्धतीने काय क्वेश्चन नंबर 6 सॉल्व झाला आहे. आता क्वेश्चन नंबर 7 बघू. क्वेश्चन नंबर 7. In figure 3.62, segment PT is the bisector of angle QPR. Angle QPR म्हणजे ह्या अँगलचा बायसेक्टर काय आहे, सेगमेंट PT. ओके, a line parallel to segment PT and passing through R intersects ray QP at point S. म्हणजे आता लाईन पॅरलल कोणती दाखवलेली आहे, सेगमेंट PT
सेगमेंट PT अँड पासिंग थ्रू R इंटरसेक्ट्स रे QP. आता R ह्या पॉईंटवरती काय दाखवलेलं आहे, इंटरसेक्ट्स दाखवलेलं आहे रे QP ॲट पॉईंट यस ह्याच्यावरती, म्हणजे PTची पॅरलल लाईन काय आलेली आहे, SR आहे. ओके, आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, PS इज इक्वल टू PR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता बघू ते कसं प्रूव्ह करायचं ते. ओके, फर्स्ट आता तुम्ही बघितलं तर अँगल QPT आणि RPT हे दोन काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत एकमेकांना. राईट का, तर हे PT हा आहे, हा बायसेक्टर आहे. अँगल QPT कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल TPR. अँगल TPR का, तर काय, रे PT बायसेक्ट्स अँगल कोणता, QPR. ओके, आणि याला आपण काय इक्वेशन 1 मानूया. आणि नंतर आता तुम्ही बघितलं तर सेगमेंट PT पॅरलल आहे, सेगमेंट PT पॅरलल SR आहे. ओके, सेगमेंट PT पॅरलल सेगमेंट SR अँड कोणती लाईन, आता फर्स्ट आपण ट्रान्सव्हर्सल PR हा ट्रान्सव्हर्सल घेऊया, हा ट्रान्सव्हर्सल मानूया. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे आणि त्यामधून ट्रान्सव्हर्सल कोणता गेलेला आहे, RP हा ट्रान्सव्हर्सल. अँड लाईन PR is the transversal. ओके, म्हणून काय होतंय देअरफॉर बघा, अँगल TPR म्हणजे TPR हा अँगल, हा एक अँगल आहे आणि PRS हा अँगल आहे, ते कॉन्ग्रुएंट असणार आहे ते एकमेकांना. का, तर हे दोन अँगल तुम्ही बघितलं तर अल्टरनेट अँगल येतात. अँगल TPR कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल PRS का, तर हे काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. ओके, आणि त्याला आपण इक्वेशन 2 मानूया. आणि आता बघा सेगमेंट PT पॅरलल सेगमेंट SR. आता आपण दुसरा ट्रान्सव्हर्सल घेऊया. दुसरा म्हणजेच आता कोणता, PR आपण घेतलेला आहे. अजून ह्या दोन पॅरलल लाईन्स मानून PS, राईट, हा एक ट्रान्सव्हर्सल होतो, आपण तो घेऊया. अँड लाईन PS इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, आणि त्यामध्ये काय होतं तर अँगल QPT कॉन्ग्रुएंट होणार आहे. बघा आता अँगल QPT हा अँगल आहे, कॉन्ग्रुएंट होणार आहे PSR, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, दोन अँगल काय होणार आहेत, कॉन्ग्रुएंट होणार आहेत. का, तर हे दोन अँगल्स येतात ते करस्पॉन्डिंग अँगल्स येतात. अँगल PSR का, तर काय, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आणि आपण ह्याला काय इक्वेशन 3 मानूया. आणि आता बघा इन ट्रायंगल PRS, आता PRS ह्या ट्रायंगलमध्ये काय होणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3, इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून काय होते तर सेगमेंट PS कॉन्ग्रुएंट होत्या सेगमेंट PR ला. ओके, सॉरी आपली इथे एक लाईन राहिलेली आहे बघा, इन ट्रायंगल PRS मध्ये, म्हणजेच PR आणि S ह्या ट्रायंगलमध्ये R म्हणजे PRS हा कॉन्ग्रुएंट होणार आहे PSR ला, म्हणजे हे दोन एकमेकांना काय कॉन्ग्रुएंट होणार आहेत फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून. आता मी ते इथंच लिहिते असं, कोणते तर अँगल PRS कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल PSR ला.
ओके, का तर इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून. त्यामुळं काय होणार आहे तर सेगमेंट ह्या पी एस कॉन्ग्रुएंट होणार आहे सेगमेंट पी आरला, का तर आयसोस्केल ट्रायंगल थेरमनुसार. ट्रायंगल थेरमनुसार. ओके, देअरफॉर त्यामुळे काय पी एस इज इक्वल टू पी आर. पी एस इज इक्वल टू पी आर. आपल्याला काय हे प्रूव्ह करायचं होतं ते आपण केलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 8 बघा. इन फिगर 3.63 सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर सेगमेंट बी सी. ही सेगमेंट ए डी आहे ती परपेंडिक्युलर आहे बी सीला. ओके, आणि सेगमेंट ए ई इज द बायसेक्टर ऑफ अँगल सी ए बी अँड सी ई डी. म्हणजे सेगमेंट ए ई ही जी सेगमेंट ए ई आहे ही बायसेक्टर आहे अँगल सी ए बीचा. म्हणजे ह्या अँगलचा बायसेक्टर आहे ए ई ही सेगमेंट, राईट. आणि काय सांगितलेलं आहे आपल्याला सी ई डी म्हणजे सी ई आणि डी हे काय एका लाईनवरती आहेत. ओके, आणि प्रूव्ह करायचं आहे आपल्याला अँगल डी ए ई. अँगल डी ए ई म्हणजे हा जो अँगल आहे इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल सी मायनस अँगल बी. ओके, आता ते आपण कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. फर्स्ट प्रूव्ह. आता आपल्याला गिवन दिलेलं आहे बघा सेगमेंट ए ई इज द बायसेक्टर ऑफ अँगल सी ए बी. सेगमेंट ए ई इज बायसेक्टर अँगल सी ए बी. ओके, त्यामुळं आता आपण बघितलं तर सी ए ई इज इक्वल टू अँगल काय होणार आहे बी ए ई. म्हणजे हे दोन्ही अँगल सेम मेजरमेंट होणार आहे का तर ए ई हा बायसेक्टर आहे त्यामुळं. देअरफॉर अँगल सी ए ई इज इक्वल टू अँगल बी ए ई आणि आपण त्याला काय एक्स मानूया. ओके, इज इक्वल टू एक्स. आता आणि हे काय गिवन ह्याला 1 आकडा आपण हे करूया आणि हे गिवन आपल्याला काय दिलेलं आहे. बाय अँगल ॲडिंग प्रॉपर्टीनुसार अँगल सी ए ई इज इक्वल टू काय होणार आहे अँगल सी ए डी प्लस अँगल डी ए ई. राईट, कसं होणार आहे बघा अँगल सी ए ई इज इक्वल टू अँगल सी ए डी प्लस अँगल डी ए ई. डी ए ई का तर काय बाय अँगल्स ॲडिंग प्रॉपर्टी. ओके, देअरफॉर आता आपण सी ए ईला इथं एक्स मानलं होतं त्यामुळं आपण सी ए ई ऐवजी इथं काय एक्स घेऊया. एक्स इज इक्वल टू अँगल सी ए डी प्लस अँगल डी ए ई का तर 1 फ्रॉम 1 म्हणजे इक्वेशन 1 वरून. ओके, आता तुम्ही बघितलं तर इथं काय होणार आहे अँगल डी ए ई. अँगल डी ए ई इज इक्वल टू त्यामुळे एक्स मायनस इकडं घेतलं तर ते मायनस होतं त्यामुळे अँगल सी ए डी आणि आपण इथं काय इक्वेशन 2 मानूया. आणि आता बघा आपण सी ए ईचं जसं अँगल्स ॲडिशन प्रॉपर्टीनुसार हे जसे अँगल्स काढले होते तसंच आपल्याला कशाचे आता काढायचे आहेत तर अँगल कोणते बी ए डीचं. राईट, बी ए डी ह्याचं काय होणार आहे डी ए ई प्लस बी ए ई. राईट, नंतर बघा अँगल बी ए डी इज इक्वल टू अँगल बी ए ई प्लस अँगल डी ए ई. सेम हियर वरती आपण लिहिलं आहे तसंच बाय अँगल ॲडिंग प्रॉपर्टी.
आणि ही थोडीशी मेथड जरा मोठी होते, पण तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलं समजून घेतलं तर खूप सोपं आहे. ओके, देअरफॉर काय होणार आहे आता, अँगल BAD इज इक्वल टू, आता तुम्ही बघितलं तर BAE इज इक्वल टू एक्स आपण मांडलं होतं, म्हणजे BAE ऐवजी आपण एक्स घेऊ. एक्स प्लस काय होणार आहे, अँगल काय DAE, DAE, आणि हे आपण कशावरून एक्स घेतलेला आहे तर फ्रॉम 1, इक्वेशन 1 वरून. ओके, आता बघा ॲडिंग 1/2 करायचं आहे. 1 आणि 2चं आपल्याला काय ॲडिंग करायचं आहे, ह्याचं आणि ह्याचं आपल्याला काय ॲडिशन करायचं आहे. त्यानुसार बघा आता काय होतं ते, ॲडिंग नाही 2 मिनिटं, आपल्याला हे ॲडिशन करायच्या आधी आपण अँगल DAE इकडं घेऊया. अँगल DAE इज इक्वल टू काय होतं आहे, अँगल BAD मायनस एक्स, आणि आता आपण ह्याला इक्वेशन 3 मानूया. आता आपल्याला ॲडिशन करायचं आहे, ॲडिंग 2 and 3. ओके, आता 2 and 3 म्हणजे ह्याचं आणि ह्याचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ओके, म्हणजेच आता बघा काय होतं आहे, अँगल DAE प्लस अँगल DAE, अँगल DAE इज इक्वल टू आता काय होणार आहे, एक्स मायनस अँगल CAD, एक्स मायनस अँगल CAD, राईट. आणि आता कोणतं, हे प्लस होणार आहे, प्लस अँगल BAD मायनस एक्स. ओके, आणि अँगल DAE प्लस अँगल DAE म्हणजे काय होणार आहे, 2 अँगल DAE इज इक्वल टू, आता तुम्ही बघितलं तर इथं प्लस आणि मायनस एक्स आलेला आहे, त्यामुळे हे एक्स आणि हे एक्स काय जाणार आहे, त्यामुळे काय राहत आहे तर मायनस अँगल CAD प्लस अँगल BAD. त्याच्याऐवजी आपण आता अँगल BAD इकडं घेऊया, BAD मायनस अँगल CAD. ओके, आणि आता इक्वेशन ह्याला आपण काय 4 मानूया. आता आपण ट्रँगल ADC हा जर घेतला, म्हणजेच आता तुम्ही बघितलं तर कोणता ट्रँगल, हा ट्रँगल ADC हा जर ट्रँगल घेतला तर त्याचा एक्सटिरियर अँगल काय होणार आहे तर अँगल ADB, राईट. बघा आता कसं होतं आहे, त्यामुळं तर अँगल ADB इज द exterior angle of triangle ADC. ओके, देअरफॉर काय होणार आहे, अँगल ADB इज इक्वल टू, आता तुम्ही बघितलं तर ADB म्हणजेच आता मी आता बुकमध्ये तुम्हाला दाखवते, ADB म्हणजे हा अँगल आला, राईट. आणि रिमोट इंटिरियर अँगल्स ह्या थेरमनुसार काय होणार आहे तर CAD, अँगल CAD म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, अँगल A आणि अँगल C ह्याची सम मिळून म्हणजेच काय असणार आहे, एक्सटिरियर अँगल असणार आहे. ओके, आता त्या थेरमनुसार आपण बघितलं तर अँगल ADB इज इक्वल टू अँगल CAD प्लस अँगल DCA, का तर रिमोट काय, रिमोट थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल, म्हणजे थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. ओके, देअरफॉर आता ADB आपण 90 डिग्री माहीत आहे आपल्याला, 90 डिग्री, का तर सेगमेंट AD आहे परपेंडिक्युलर सेगमेंट BC ला, इज इक्वल टू अँगल CAD प्लस आपण आता अँगल DCA ह्याच्याऐवजी फक्त अँगल C घेऊ शकतो, अँगल C. ओके, का तर सेगमेंट
AD perpendicular segment BC. ओके, देअरफोर अँगल C इज इक्वल टू काय होणार आहे 90 मायनस अँगल CAD. ओके, आणि आपण त्याला काही इक्वेशन 5 मानूया. नंतर बघा आपण सेम हियर काय घेतलं होतं अँगल कोणता म्हणजे ADCचा, यामध्ये काय ADCचा DAB हा काय घेतला होता एक्सटिरियर अँगल घेतला होता. तसंच आपण ADB हा ट्रायंगल मानून त्याचा आता CDA हा काय घ्यायचा आहे तर एक्सटिरियर अँगल घ्यायचा आहे. ओके, आता बघा अँगल CDA इज द एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABD. आता इथंही आपल्याला रिमोट इंटिरियर ट्रायंगल हे काय अँगलचं थेरम वापरायचं आहे. त्यामध्ये कसं होत आहे तर बघा CDA इज इक्वल टू काय होणार आहे BAD, म्हणजे हा अँगल BAD अँगल A आणि अँगल B ह्याची सम मिळून म्हणजेच CDA हा अँगल होणार आहे. ओके, अँगल CDA इज इक्वल टू अँगल BAD प्लस अँगल ABD. का तर सेम इयर आपण इथंही केलं होतं थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल. ओके, सेम हियर CDA किती आहे 90 डिग्री आहे. 90 इज इक्वल टू आता BAD अँगल BAD, आणि इथंही आपल्याला काय ABD अँगल न घेता काय घ्यायचं आहे अँगल B घ्यायचे प्लस अँगल B. आणि इथं 90 का घेतलं तर सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट काय BC आहे. ओके, देअरफोर काय होणार आहे आता अँगल B आपण इकडं घेऊ. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री मायनस अँगल BAD, आणि आपण ह्याला काही इक्वेशन 6 मानूया. ओके, आणि आता आपल्याला बघा 6 आणि 5 ह्याचं काय सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्टिंग 6 फ्रॉम 5. आता काय होतंय बघा वी गेट अँगल C 5 म्हणजे हे आलं राईट. अँगल C मायनस अँगल B इज इक्वल टू, आता हे फर्स्ट आपण घेऊया आणि नंतर ह्याचं मायनस करूया. 90 डिग्री मायनस अँगल CAD, आणि आता काय मायनस आता आपण हे घेऊया 90 डिग्री मायनस अँगल BAD. ओके, देअरफोर अँगल C मायनस अँगल B इज इक्वल टू, आता काय होणार आहे 90 मायनस अँगल CAD मायनस 90, आता मायनस आणि मायनस हे चिन्ह आता काय प्लस होणार राईट, प्लस अँगल BAD. ओके, तर त्यामुळे कसं होतंय बघा अँगल C मायनस अँगल B इज इक्वल टू अँगल C मायनस अँगल B, तर इथं प्लस आणि मायनस आहे त्यामुळे हे दोन्ही काय जाते राईट. आता राहिलेलं आता हे प्लस आहे, आपण हे फर्स्ट घेऊया अँगल BAD मायनस अँगल CAD. ओके, आणि त्याला आपण इक्वेशन 7 मानूया. देअरफोर अँगल C मायनस अँगल B इज इक्वल टू, आता बघितलं तर तुम्ही अँगल BAD मायनस अँगल CAD. आता इक्वेशन 7 आणि इक्वेशन 4, आपण इक्वेशन 4 बघितलं होतं पाठीमागं. इक्वेशन 4 काय होतं तर अँगल BAD मायनस अँगल CAD इज इक्वल टू आलं होतं 2 अँगल DAE. ओके, म्हणजेच आता आपण 2 अँगल
DAE का तर फ्रॉम 7 and 4 ह्या इक्वेशनवरून आपण हे घेतलेलं आहे. देअरफॉर अँगल DAE इज इक्वल टू, आता आपण हे इकडचं इकडं घ्यायचं आहे. ओके, अँगल C मायनस अँगल B. ओके, म्हणजे आपल्याला बघा आता हे सांगितलं होतं प्रूव्ह करायला, आपण केलेलं आहे. ओके स्टुडंट्स, अशा पद्धतीने बघा आपले प्रॉब्लेम सेट 3 मधले क्वेश्चन नंबर 8 पर्यंत क्वेश्चन म्हणजे फुल प्रॉब्लेम सेटच आपला सॉल्व करून झालेला आहे. ओके, जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.